पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेल्या घटनेत नराधमाचे कृत्य ऐकून मन शरमेने खाली झुकते. 65 वर्षाच्या भीमराव कांबळे या नराधमाने सुट्ट्यात आजोळाला आलेल्या एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीला झाडाखाली अंगणात खेळत असताना गाईच्या कोठ्यात चल तुला वासरू दाखवतो म्हणून त्या चिमुरडीला तो नराधम कोठ्यात घेऊन जातो आणि तेथे गेल्यावर मुलीवर अत्याचार करतो. मग तिला दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवतो. हे ऐकतानाही अंगावर काटा येतो, काळजाचा थरकाप उडतो. त्या चिमुकल्या निरागस लहान आबोल मनावर काय परिणाम झाला असेल कल्पनासुद्धा आपणास करावीशी वाटत नाही. त्या नराधमाची दुष्कृत्य करण्याची त्याचीही तिसरी वेळ आहे. अगोदर एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईसोबत तो दुष्कर्म करतो, नंतर आपल्या सख्या भावाच्या मुलीवर जबरदस्ती करतो. याला आपली सख्खी पुतणी समजत नाही, त्याला दुसऱ्याच्या लेकराची काय किंमत कळेल असा हा नराधम विचित्र आहे. याला पहिल्याच गुन्ह्यात कठोरातील कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती. आधीच्या 2 केसेसमधून हा नराधम पॅरोलवर बाहेर होता. का व कसा जामीन मिळवला याने? तेव्हा जामीन मिळाला नसला तर आज ही चिमुरडी तिच्या आईच्या कुशीत असती, अंगणात खेळली असती, नाचली बागडली असती. ज्या हाताने मातीची खेळणी बनवायची होती त्याच हाताने नियतीने कायमचे शांत केले. त्या चिमुकलीला त्या निरागस डोळ्यात उद्याची स्वप्ने फुलण्याआधीच एका नराधमाने तिचा श्वासच खुडून टाकला. हे कृत्य ऐकल्यावर काळजाचा ठोका चुकतो आणि प्रश्न पडतो की लेकीबाई, माय माऊल्या, आई बहिणी खरोखरच सुरक्षित आहेत का? आणि मला तर वाटते आरोपीला कोणतीही जात धर्म नसतो. आपण सर्वांनीच आपल्यातील जात धर्म भेदभाव लहान थोर उच्च नीच बाजूला सरून या संकट समयी एक व्हायचं आहे आणि आरोपी भीमराव कांबळे याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा फास्ट कोर्टात नेऊन देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि या चिमुरडीला लवकरात लवकर आपण न्याय मिळवून दिला पाहिजे.